Hello students, in this particular video I am going to explain you about the language of sets. या पॉइंटमध्ये आपल्याला सेट्सच्या लँग्वेजबद्दल शिकायचे. कुठली आपण नवीन लँग्वेज शिकणार असो तर त्या लँग्वेजमध्ये आपण कुठले वर्ड्स वापरतो, कुठले सिम्बॉल्स वापरतो याबद्दल इन्फॉर्मेशन घेतो. सेम वे ज्यावेळेला आपण सेट्सच्या बद्दल जास्त डीपली स्टडी करणार आहोत तर त्यावेळेला त्या सेट्समध्ये त्याच्या ऑपरेशन्समध्ये कुठले वर्ड्स रेग्युलरली यूज होतात, कुठले सिम्बॉल्स रेग्युलरली यूज होतात, त्यांचे मीनिंग्स काय आहेत, त्याचा यूज कुठे आहे याबद्दल इन्फॉर्मेशन आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. सो चला सुरू करूया या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये लँग्वेज ऑफ. सो स्टुडंट्स, लँग्वेज ऑफ सेट्स शिकताना पहिल्यांदी मी एक्झाम्पलने स्टार्ट करेन आणि मग आपण सेट्सच्या प्रॉपर डेफिनेशनकडे जाऊया. आता बघा, तुमच्या डोळ्यासमोर मी एक क्वेश्चन विचारलेला आहे. आता एक डिस्प्ले केला आहे, शॉर्ट फॉर्म्स ऑफ टीम्स इन IPL 2020. Now, what do you mean by this? What I am expected is, do you know about IPL? Yes, obviously. Do you know about IPL 2020? Yes, sir. This is also known. So, माझं मीनिंग असं आहे की या IPL 2020 मध्ये कुठल्या कुठल्या टीम्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन मला आत्ता राईट नाव पाहिजे आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 8 टीम्स आहेत. चेन्नई सुपर किंग्स आहे, आपल्या सगळ्यांची फेवरेट मुंबई इंडियन्स आहे, त्यानंतर किंग्ज 11 पंजाब आहे, आणि अजून काय DC आहे, राईट. सो हैदराबाद आहे. सो ह्या सगळ्या टीम्स आहेत. ह्या सगळ्या टीम्स आपल्याला आत्ता राईट नाव IPL 2020ला खेळताना दिसतात. मग ह्या सगळ्या टीम्सचं कलेक्शन जर मी करायचं ठरवलं तर हे कलेक्शन असं होईल, राईट. या 8 टीम्स आणि ह्या 8 टीम्सची नावं आणि ह्या 8 टीम्सचा एक मी ग्रुप बनवला किंवा एक बॉक्स बनवला आणि त्या बॉक्समध्ये या 8 टीम्सला ठेवलेलं आहे. या 8 टीम्स सोडून अजून दुसरी कुठली टीम असेल का किंवा दुसरा कुठला तरी शॉर्ट फॉर्म आहे का की जो या बॉक्समध्ये मला ठेवता येईल? नाही ना, राईट. नाही, कारण या 8 टीम्सच IPL 2020 खेळतायत. सो देअरफॉर या 8 टीम्सचा मी एक ग्रुप बनवला आणि या ग्रुपला किंवा या पर्टिक्युलर सगळ्या मेंबर्सला मी एका बॉक्समध्ये टाकून दिलं. या एका बॉक्समध्ये टाकलेलं जे आहे ती प्रोसेस जी आहे ती आपल्याला सेट्स शिकताना हेल्प करणार आहे. सो ज्या वेळेला मी टीम्सच्या बद्दल बोलेन, सो ह्या 8 टीम्सच आपल्या असतील IPL खेळणाऱ्या. पण मी जेव्हा फेवरेट प्लेयर जो IPL खेळणारा असेल त्याबद्दल बोलेन तर त्याबद्दल बोलताना मी काय स्पेसिफिकली 8 प्लेयर्स किंवा 10 प्लेयर्स बद्दल बोलू शकत नाही. ऑब्व्हियसली तुमचे प्लेयर्स असतील IPL 20 खेळताना, बरेच काही वेगवेगळे प्लेयर्स असतील, राईट. कोणाला आवडत असेल हार्दिक पांड्या, राईट. मुंबई इंडियन्सचा तो एकदम जबरदस्त प्लेयर आहे, सॉलिड सिक्सेस मारतो, बॉलिंग पण करतो, फिल्डिंग पण चांगली आहे. सो कोणाचा हार्दिक पांड्या फेवरेट असेल, कोणाचा धोनी प्लेयर फेवरेट असेल, कारण राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ करिअर काही जण त्याच्या चाइल्डहुडपासून धोनीला पसंत करत असतील. सो कोणाचा धोनी पसंत करणारा प्लेयर असणार फेवरेट असेल. काही जणांना ABD आवडत असेल, जरी तो इंडियन नाही आहे तरी पण त्याच्या स्टाईलमुळे आणि त्याच्या हिटिंग पॉवर्समुळे तो आपल्याला कदाचित आवडत असेल. काही जणांना रोहित शर्मा आवडतो, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे आणि जबरदस्त प्लेयर आहे, ओपनिंग बॅट्समन आहे. सो काही जणांना तो आवडतो. काही जणांना किरण पोलार्ड आवडतो, राईट. स्मॅश करतो, सिक्सर्स स्मॅश करतो, येस, काही जणांना तो आवडतो. काही जणांना ब्रावो आवडतो त्याच्या स्टाईलमुळे, त्याच्या कॅलॉप्सी डान्समुळे, त्याच्या बॉलिंगमुळे, फिल्डिंगमुळे. सो इट्स अ ऑलराऊंडर. काही जणांना विराट कोहली आवडत असेल त्याच्या बॅटिंग स्टाईलमुळे, त्याच्या कॅप्टन्सीमुळे, ॲग्रेशनमुळे कोणाला तो आवडत असेल. आणि काही जणांना सगळ्यांचा किंग, राईट, गेल, T20चा किंग, युनिव्हर्सल बॉस त्याला म्हणतात, काही जणांना तो आवडत असेल. सो या केसमध्ये माय पॉइंट इज, when I asked you a question about favorite player of IPL 2020, then there will be so many other opinions. But ज्या वेळेला मी टीम्स इन IPL 2020 सांगतो त्यावेळेला त्याच्यात ओपिनियन्स असणार नाहीत. म्हणजे या 8 टीम्सच आहेत. या 8 टीम्स सोडून दुसरा कुठला ग्रुप नाही आहे की ज्याला मी सांगेन की त्या IPL 2020ची टीम आहे. पण ज्यावेळेला मी फेवरेट प्लेयर्सबद्दल बोलेन तर फेवरेट प्लेयर्स प्रत्येक पर्सननुसार वेगवेगळा असू शकेल. सो त्या केसमध्ये यू कॅनॉट बी शुअर की हा प्लेयर या ग्रुपमध्ये असायला हवा. सो फेवरेट प्लेयर्सचा जर मी ग्रुप बनवायचा ठरवला तर तो फिक्स नसणार आहे. कोणाचे तरी फेवरेट प्लेयर्स असतील, एकच प्लेयर नसेल, खूप सारे प्लेयर्स असतील जे फेवरेट असतील.
सो अशा केसमध्ये देअर विल बी कन्फ्युजन. काय कन्फ्युजन असणार आहे, तर तुम्ही फिक्स नाही आहात किंवा तुमचे जे त्या पर्टिक्युलर ग्रुपमधले मेंबर्स आहेत ते फिक्स नाही आहेत. ते प्रत्येक पर्सननुसार बदलत आहेत. कोणाला कुठला पर्टिक्युलर प्लेयर आवडतो, कोणाला आवडत नाही. इथे परत एकदा आपल्याला सेट्सचे डेफिनेशन करताना या टर्मचा यूज होणार आहे. सो दोन तुमच्या समोर स्क्रीनसमोर मी ग्रुप्स ठेवलेले आहेत. एक ग्रुप तुमचा वेल डिफाईन बरोबर ऑर्गनाईज केलेला दिसतो की ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती आहे की कुठले मेंबर्स आहेत आणि ते सोडून दुसरे कुठलेही नसणार आणि त्याच्यापेक्षा कमी पण नसणार आहेत. आणि जेव्हा मी फेवरेट प्लेयर्सबद्दल बोलतोय तर त्या फेवरेट प्लेयर्सचा ग्रुप मात्र यू आर नॉट शुअर अबाउट. मग अशा केसमध्ये आपल्याला सेट्सची डेफिनेशन करताना काय हेल्प होते, तर चला बघूया. आपण घेऊया आता सेट्सच्या प्रॉपर डेफिनेशनकडे. तर सेट्स काय आहेत, तर सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. यू हॅव ऑलरेडी स्टडीड दिस इन 11th स्टँडर्ड. परत एकदा आपण बघूया. सेट काय आहे, कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. रिमेंबर द वर्ड वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. मगाशी T20ची जी मी टीमची ग्रुप केलेली होती त्या ग्रुपला आपण म्हणतो वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे की दोन एलिमेंट्स किंवा दोन ऑब्जेक्ट्स आहेत ते एकमेकांपासून वेगवेगळे आहेत आणि ह्या सेटमध्ये ही पर्टिक्युलर टीम मेंबर्स आहेत, त्या ग्रुपमध्ये हे ऑब्जेक्ट्स आहेत, हे तुम्हाला पक्क माहिती आहे. सो त्याला म्हणतात सेट्स. सो सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. ज्यावेळेला माझं लेक्चर स्टार्ट असेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बुक ओपन करा, तुमची नोटबुक ओपन करा, पेन घेऊन बसा आणि ज्या ज्या स्क्रीनवरती तुम्हाला नोट्स दिसतात त्या ऑब्व्हियसली नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. ओके. सो सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. सो आपण एक्झाम्पल घेऊया. यू स्टुडंट्स ऑफ FY BSc IT, आर दे वेल डिफाईन्ड? येस, दे आर वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. म्हणजे या FY BSc ITचा जो ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये कोणी रिपीटेड नाही आहे आणि जे स्टुडंट्स आहेत FY ITचे त्यांचाच तो ग्रुप आहे, ते सोडून दुसरे कोणी नाही आहेत त्या केसमध्ये. त्यामुळे तुम्ही शुअरली सांगू शकता की या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये एवढे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत किंवा एवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. सो स्टुडंट्स ऑफ FY BSc IT इट्स एक्झाम्पल. डेज इन अ वीक, येस यू आर शुअर अबाउट 7 days आहेत. कोणाकडे असं नाही आहे ना की आमच्याकडे 6 days आहेत किंवा 5 days आहेत. नो, युनिव्हर्सली यू नो दॅट डेज इन अ वीक इज अ वेल डिफाईन्ड ग्रुप. सो इट्स अ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. स्टेट्स इन इंडिया, अगेन हिअर ऑल्सो स्टेट्स इन इंडिया. तर इंडियन्ससाठी देखील डेफिनेटली शुअरली किती स्टेट्स आहेत ते माहिती आहे आपल्याला आणि त्याच्यात काही कन्फ्युजन नाही, काही कुठे ओपिनियन्स नाहीत अलग अलग. सो देअरफॉर स्टेट्स इन इंडिया इट्स अ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. सो इट्स अ एक्झाम्पल ऑफ सेट. लेटर्स इन अल्फाबेट, येस इट्स 26 लेटर्स आहेत अल्फाबेटमध्ये. सो इट्स अ सेट, कलेक्शन ऑफ अल्फाबेट्स, इट्स अ सेट. एपिसोड्स ऑफ अ वेब सिरीज, राईट. सो तुम्ही वेब सिरीज बघत असाल सो तेव्हा मला माहिती आहे की एका पर्टिक्युलर वेब सिरीजमध्ये 10 एपिसोड्स असतील, 9 एपिसोड्स असतील किंवा 8 एपिसोड्स असतील, 6च असतील. सो तुम्हाला माहिती आहे की त्याचे फिक्स आहे, राईट. समजा तुम्ही एखादी वेब सिरीज आत्ता राईट नाव बघता, राईट. कुठली एक पॉप्युलर वेब सिरीज राईट नाव आहे मिर्झापूर 2. सो मिर्झापूर 2मध्ये तुम्हाला माहिती आहे की किती पर्टिक्युलर एपिसोड्स आहेत. सो ते 10 एपिसोड्स आहेत का 8 एपिसोड्स आहेत हे तुम्हाला फिक्स माहिती आहे. सो तेवढे एपिसोड्स बघितले की येस ती सिरियल संपली किंवा ती वेब सिरीज संपली हे तुम्हाला पक्क माहिती आहे. त्याच्या अगोदरच तुम्ही असं डिक्लेअर करणार नाही की एपिसोड्स इथे संपली वेब सिरीज, पुढचा सीझन पुढे स्टार्ट होईल. नो, इथे तुम्हाला माहिती आहे की एपिसोड्स फिक्स आहे. सो एपिसोड्स ऑफ अ वेब सिरीज दॅट ग्रुप इज ऑल्सो सेट. किंवा प्लेयर्स ऑफ मुंबई इंडियन्स राईट नाव. आता तुम्हाला माहिती आहे की मुंबई इंडियन्समध्ये केवढे प्लेयर्स आहेत, किती आहेत, त्यांचा रोल काय आहे. सो यू नो दॅट प्रत्येक प्लेयर जो आहे तो आय विल से दॅट इज अ ऑब्जेक्ट, तो एका सेटचा पार्ट आहे आणि तो सेट काय रिप्रेझेंट करतोय, प्लेयर्स ऑफ मुंबई इंडियन्स. सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ सेट्स. आपल्या अवतीभोवती आपल्या सराउंडिंग्समध्ये पण सेट्सचे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतील. सो आता आपण लँग्वेज ऑफ सेट्सकडे जाऊया. सो लँग्वेज ऑफ सेट्समध्ये तुम्हाला पहिलं येतं की सेटला डिफाईन कसं करायचं. सेटला डिफाईन करताना आपण कॅपिटल लेटर यूज करतो, लाईक ABCD, पण सगळे कॅपिटल लेटर्समध्ये. तुम्ही सगळे अल्फाबेट्स वापरू शकता का, तर नाही, सगळे अल्फाबेट्स तुम्ही वापरू शकत नाही. काही प्री डिफाईन्ड अल्फाबेट्स आहेत, म्हणजे त्या पर्टिक्युलर लेटरला तुम्ही वापरू शकत नाही. कुठले आहेत? N इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरली आपल्या तोंडातनं पहिलं काउंटिंग विचारलं तर पहिला नंबर जो पुढे येतो तुमच्या तो 1 2 3 4 असंच येतो. सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज सेट ऑफ नॅचरल नंबर्स. 1 2 3 4 पासून स्टार्ट होतील. W इज अ सेट ऑफ होल नंबर्स. सो नॅचरल नंबरमध्ये फक्त 0 ॲड केला की झाले होल नंबर्स.
झेड इज अ सेट ऑफ इंटिजर्स. तुम्ही कदाचित आय असं शिकला असाल, कॅपिटल आय, पण हिअर ऑनवर्ड्स यू रिमेंबर झेड इज अ सेट ऑफ इंटिजर्स, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह नंबर्स येतील, 0 येणार आणि नॅचरल नंबर्स येणार. सो हे ऑल दीज होल नंबर्स वी कॉल्ड इट ॲज अ सेट ऑफ इंटिजर्स. आणि आर काय आहे तर सेट ऑफ रिअल नंबर्स. म्हणजे दोन इंटिजर्सच्या मधला जो आहे ते मधले जे नंबर्स आहेत लाईक 1.5, 1.2, 1.1, 2.9, 2.9999, 2.01111, 3/2, 1/7, हे सगळे जे नंबर्स आहेत ज्याला तुम्ही P/Q फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता, ऑल दीज आर रिअल नंबर्स. सो ॲक्च्युली रिअल नंबर्समध्ये झेड पण येणार, डब्ल्यू पण येणार, एन पण येणार, म्हणजे सगळेच नंबर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात. सो या ज्या सिम्बॉल्सला लिहिलेलं आहे मी, ह्या सिम्बॉल्सला तुम्ही यूज करू शकत नाही डिफाईन करायला. म्हणजे तुम्ही असं लिहू शकत नाही लेट एन इज अ सेट ऑफ टीम मेंबर्स ऑफ RCB, असं नाही लिहू शकत, कारण एन तुम्हाला वापरता येणार नाही, आर तुम्हाला वापरता येणार नाही, झेड नाही वापरता. सो यांना असे आपण डिफाईन करू शकतो सेटला. सेट्सच्या आतमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे एक टीम मेंबर आहे किंवा एक एपिसोड आहे वेब सिरीजचा, यांना म्हणतो आपण एलिमेंट्स. आणि हे एलिमेंट्स नॉर्मली स्मॉल लेटरनी डिफाईन केलेले असतात. सो आता आपण एक काम करूया, एक्झाम्पल घेऊया मॅथमॅटिक्समध्ये. सो लेट ए बी द सेट ऑफ इवन नंबर्स फ्रॉम 1 to 10, राईट. इवन नंबर्स दॅट इज द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 ओनली. पण सगळे का नाही, फक्त 1 to 10 मधले, 1 to 10. सो हे डिफाईन करताना आपण काही वर्ड्स यूज करणार आहोत सेट्समध्ये. सो इथे तुम्हाला पहिला वर्ड दिसतोय बिलॉंग्स टू. जेव्हा मला माहिती आहे की एक स्पेसिफिक एलिमेंट एका सेटमध्ये आहे तर त्याला मी रिप्रेझेंट करतो 4 बिलॉंग्स टू ए, आणि त्याचा सिम्बॉल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. 4 आणि एच्या मधला जो सिम्बॉल आहे तो आहे बिलॉंग्स टूचा. सो एखादा एलिमेंट एका सेटमध्ये प्रेझेंट असेल तर मग त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करणार इन दिस फॅशन 4 बिलॉंग्स टू ए. पण जर तो एलिमेंट त्या सेटमध्ये नसेल तर त्याला रिप्रेझेंट करणार हे असं. सो 4 does not belong to, 5 does not belong to A. So in this particular case आपल्याला माहिती आहे 5 हा इवन नंबर नाही आहे, सो तो सेट ए मध्ये प्रेझेंट असणार नाही. सो त्याला रिप्रेझेंट करताना जो सिम्बॉल वापरणार आपण तो 5 आणि एच्या मधला तिथे रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, सो आता आपण बघूया की सेटला कसं कसं रिप्रेझेंट करायचं. देर आर 2 मेथड्स बाय विच वी कॅन रिप्रेझेंट दॅट, सेट रोस्टर नोटेशन अँड सेट बिल्डर नोटेशन. या दोन्ही मेथड्स आपण बघूया कसं रिप्रेझेंट करायचं. पहिली बघूया आपण सेट रोस्टर नोटेशन. आता सेट रोस्टर नोटेशनमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करताना नंबर्स सगळे लिस्टमध्ये लिहावे लागतात. आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे ते बेटर वे तुम्हाला एक्सप्लेन आहे. सो मगाचंच एक्झाम्पल, सेट ए आहे 1 to 10 इवन नंबर्सचा. सो याला रिप्रेझेंट करताना बघा कसं केलेलं आहे, सगळे नंबर्स लिस्टमध्ये तुम्हाला रिप्रेझेंट केलेले असतात. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, all these numbers which are even between 1 and 10 and including 1 and 10 also. जर 1 इवन असतं तर ते तिथे लिस्टमध्ये असतात. सो याला म्हणतात सेट रोस्टर नोटेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही ए इज इक्वल टू ते सगळे एलिमेंट्स टाकून दिले. ए इज इक्वल टू त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि ज्यावेळेला एलिमेंट्स संपतात त्यावेळेला क्लोज ब्रॅकेट. समजा दुसरं एक्झाम्पल आपण बघूया की बी इज अ सेट ऑफ ऑल सेम वन सब्जेक्ट्स. तुम्हाला माहिती आहेत सेम वनला काय काय सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला. सो जर मला हे रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कसं रिप्रेझेंट करणार, बी इज इक्वल टू डी एम, आपला सब्जेक्टचं नाव आहे DE, CS, IP, OS. सो ही सगळी जी नावं आहेत ती तुम्ही लिहायची आतमध्ये या ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो देअरफॉर DM, DE, CS, IP ही तुमची सब्जेक्टची नावं त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये जातील. समजा आपल्याला एक्झाम्पल असं दिलेलं आहे, C इज इक्वल टू सेट ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता सर हे सगळे नंबर्स लिहायचे का? नाही, हे सगळे नंबर्स लिहायची गरज नाही. हे सगळे नंबर्स लिहायला तुम्हाला गरज लागणार नाही. ते कसं लिहायचं ते बघा. इथे पहिले इनिशियल काही नंबर्स लिहिले जे तुमचा ट्रेंड सेट करतात त्या पर्टिक्युलर सेटमधला, आणि त्याच्यानंतर डॉट 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 दॅट इज गोइंग टू रिप्रेझेंट द नेम इज इलिप्सिस त्याला म्हणतात. तो इलिप्सिस कधी वापरतात, ज्यावेळेला व्हेरी लार्ज सेट तुम्हाला रिप्रेझेंट करायचे, त्यात खूप सारे एलिमेंट्स आहेत आणि तुम्हाला इफिशियंट नाही आहे सगळ्या एलिमेंट्सला रिप्रेझेंट करणं.
मग अशा केसमध्ये पहिले इनिशियल काही एलिमेंट्स लिहिले आणि सगळ्यात शेवटचा एलिमेंट लिहिला जो एंड लिमिट दाखवतो तुमच्या पर्टिक्युलर सेटचं. सो इन दिस वे यू कॅन डिफाईन दॅट पर्टिक्युलर सेट. सो या सेट्सला काय म्हणतात, आपण म्हणतो याला फायनाईट सेट्स. फायनाईट सेट्स का, कारण मला माहिती आहे की या केसमध्ये त्या एलिमेंट्सचा शेवट काय आहे. मला टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स माहिती आहेत, मला माहिती आहे की शेवटचा एलिमेंट त्या पर्टिक्युलर सेटमधला काय आहे किंवा पहिला काय आहे, म्हणजे मला काय त्याचे एंड पॉईंट्स माहिती आहेत. मग अशा सेट्सला म्हणतात फायनाईट सेट्स. फायनाईट सेट्समध्ये तुम्हाला सेट रोस्टर नोटेशनमध्ये इन दिस वे यू कॅन रिप्रेझेंट इट. पण मग जर इन्फानाईट सेट असेल तर आता त्याचं एक्झाम्पल बघूया. लेट अस कन्सिडर एक्स इज द सेट आणि जो रिप्रेझेंट करतो ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1. सो 1 ऑनवर्ड्स इवन नंबर 1 1 नाही येणार, 2 4 6 8 10 12 20 100 1000 खूप सारे सर. मग अशा केसमध्ये त्यांना कसं रिप्रेझेंट करणार, तर त्यांना रिप्रेझेंट करताना बघा कसं करतात. सी, आता मी परत एकदा पहिले काही एलिमेंट्स लिहिले जे त्या पर्टिक्युलर सेटचा ट्रेंड सेट करतात, म्हणजे त्या सेटबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतात आणि त्याच्यानंतर एलिप्सिस टाकला आणि त्याच्यानंतर शेवटचा एलिमेंट आपल्याला माहिती नाही आहे कारण ह्यूज नंबर ऑफ इवन नंबर्स आहेत. मग त्यावेळेला डॉट 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 टाकून दिलं, एलिप्सिस टाकला, सो दॅट इट इज गोइंग टू इंडिकेट इनफायनाईट सेट. सो फायनाईट सेटमध्ये तुम्हाला माहिती आहे एंड काय आहे, सो एंड लिहून ठेवला आणि इन्फायनाईट सेटमध्ये एंडला डॉट 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 दिलं, सो दॅट यू नो दॅट इट्स अ इनफायनाईट सेट. सो इन दिस वे सेट रोस्टर नोटेशनमध्ये आपण ते रिप्रेझेंट करू शकतो. हे करताना लक्षात ठेवायचं आहे की 1 2 3 3 1 2 आणि 1 1 2 2 3 3 हे सगळं एकच सेट रिप्रेझेंट करतात. म्हणजे काय, तर तुमची एलिमेंट्सची रिपिटेशन्स किंवा ऑर्डर डज नॉट मॅटर ॲट ऑल. सो इथे सेट ए, सेट बी आणि सेट सी हे तिन्ही एकच सेट आहेत डिअर स्टुडंट्स. ते वेगवेगळे सेट नाही आहेत, सेम सेट्स. They are going to represent the same sets, although in set C there are more number of elements, but those elements are repeated, they are same elements. So therefore ते आपण कन्सिडर करत नाही. किंवा इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलं बघा, फॉलो आणि फ्लो. आत्ता तुमच्या डोक्यात आलं असेल, अरे येस, फ्लो आणि फॉलो सेम आहे. सो फॉलोचं स्पेलिंगमध्ये बघा OOI आहे आणि फ्लोमध्ये तो एक एकदा प्रेझेंट आहे. मग ह्या दोघांचे स्पेलिंग्स वेगवेगळे असले तरी सेट वाईज, म्हणजे मी जर सेट डिफाईन केला की त्याच्यामध्ये मी सांगितलं की इट इन्क्लूड्स ऑल अल्फाबेट्स ऑफ ऑल लेटर्स ऑफ अ स्पेलिंग फॉलो, तर दॅट सेट इज सेम ॲज सेट ऑफ ऑल लेटर्स ऑफ अ स्पेलिंग फ्लो. फॉलोच्या स्पेलिंगचा सेट आणि फ्लोच्या स्पेलिंगचा सेट सेम असणार, त्याच्यात काहीही फरक नाही. So order or repetitions does not matter. Okay. Next point is to remember this. आता हे काय आहे तर नीट बघा, सेट 0 आणि एलिमेंट 0 याच्यामध्ये फरक आहे. पहिला जो आहे तो आपल्याला दाखवतो सेट विथ 1 एलिमेंट 0, तर एक एलिमेंट आहे तो आहे 0, सो इट्स अ सेट. आणि हा 0 जो आहे तो काय, सिम्पली नंबर 0. हे पण लक्षात ठेवून द्यायचं. का लक्षात ठेवून द्यायचं, आपल्याला 1 लाईनमध्ये किंवा 2 लाईनमध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्यात आपल्याला हे MCQमध्ये हे क्वेश्चन्स विचारले जातात. सो दिस इज सिम्पली नंबर 0 वेअर ॲज फर्स्ट वन इज सेट विथ 1 एलिमेंट. ओके स्टुडंट्स, सो आता आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. नेक्स्ट प्रोसेस इज सेट बिल्डर नोटेशन. अगोदर आपण बघितली सेट ची नोटेशन, दॅट इज सेट रोस्टर नोटेशन किंवा त्याला लिस्ट मेथड असं पण म्हणतात, की ज्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सला आपल्याला लिस्ट करून लिहून ठेवावं लागतं. आता सेट बिल्डर नोटेशनमध्ये तसं नाही करावं लागणार. सेट बिल्डर नोटेशनमध्ये आपल्याला त्याचा जो रिलेशन आहे त्याला आपल्याला डिफाईन करावं लागेल त्या नोटेशनमध्ये. आपण तेच एक्झाम्पल घेऊया. पहिल्यांदा आपण बघूया नोटेशन काय आहे. सी, ही जी आहे ही फॉर्मॅट, ही पद्धत आहे, ही फॉर्मॅट आहे सेट बिल्डर नोटेशन्सची, की याच्यात आपल्याला P ऑफ X इज अ रूल विच इज गोइंग टू बाइंड दोज एलिमेंट्स, ते लिहावं लागतं. सो पहिल्यांदा बघूया. पहिला रेड कलरचा जो ब्रेस आहे तो रिप्रेझेंट करतात द सेट ऑफ ऑल, राईट. सो तो कर्ली ब्रॅकेट जो आहे तो सेट ऑफ ऑल अशा वर्डनी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे. आपण लँग्वेजबद्दल बोलतो, ही लँग्वेज आहे त्याची, सेट ऑफ ऑल. पुढे काय,
एक्स. एक्स काय आहे? एक्स बिलॉंग्स टू ए. मग ए काय आहे? ए बी एनी सेट जो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला असेल तो सेट. सो एक्स हा एलिमेंट ए या सेटमध्ये आहे. का आहे? का आहे त्याचा आन्सर आपल्याला पुढे देणार. सो इट इज प्रेझेंट सच दॅट. सो वर्टिकल बार जो दिसतो त्याला म्हणतात सच दॅट. Such that p of x, and p of x is the property that may or may not satisfy. So x त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करत असेल किंवा नसेल. इन दिस टोटॅलिटी इट्स कॉल्ड ॲज सेट बिल्डर नोटेशन. सेट बिल्डर नोटेशन्समध्ये एलिमेंट्स लिहायची गरज नाही, त्याला रिप्रेझेंट करावं लागतं विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी. सो आता आपण बघूया ते एक्झाम्पल. सो मग आजचंच एक्झाम्पल आता आपण नवीन एक्झाम्पल बघतोय. नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. सो ह्याला डिफाईन करतात बघा असं. सेट ए डिफाईन केला, त्याच्यानंतर ओपनिंग ब्रॅकेट एक्स. आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे नॅचरल नंबर्स आहे म्हणून एक्स काय आहे? तो बिलॉंग करतो एनला. एन काय आहे? इट रिप्रेझेंट सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सगळे नॅचरल नंबर्स का? नाही. म्हणून वर्टिकल बार सच दॅट नंतर काय लिहिलेली आहे? The property or the condition which has to be obeyed or may not be obeyed by the element x. So तुम्हाला आता माहिती आहे नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. सो स्टार्टिंग आणि एंड 1 आहे आणि 10 आहे रिस्पेक्टिव्हली, म्हणून मग एक्स त्याच्या बरोबर मध्ये आहे. आणि म्हणून लिहिलेलं काय आहे? 1 is greater than 1 is less than or equal to x and less than or equal to 10. In this way you can represent with the help of set builder notation. ओके. आता आपण थोडीशी टेस्ट घेऊया. इथे तुम्हाला स्लाइडवरती दिसत आहेत काही ब्लँक स्पेसेस आहेत. त्या ब्लँक स्पेसेस आपल्याला फिल करायचे आहेत. तर पहिला कॉलम जो आहे तो सेट बिल्डर नोटेशन्सचा आहे आणि दुसरा कॉलम आहे तो त्याच्या रिस्पेक्टिव्ह सेट रोस्टर नोटेशन्सचा. सो पहिल्यांदा बघूया आपण. पहिले आहे दिलेलं आहे तुम्हाला एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे तो नॅचरल नंबर्स आहेत. मग नॅचरल नंबर्स आहेत तर ते सगळे आहेत का? नाही. ते कुठले आहेत त्याची प्रॉपर्टी पुढे दिलेली आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम -2 अँड एंड्स ॲट 3. सो मग हे रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करायचं? तर एक्सच्या जागी नॅचरल नंबर्स येतील. कुठपर्यंत येतील ते? 3 पर्यंत येतील. 3 पण आहे का? येस, 3 पण आहे शेवट. सो हे होईल त्याचा आन्सर. इथे तुम्हाला दिसत असेल की आपण स्टार्ट केलेली आहे 1नी, देन 2, देन 3. मग डिफाईन करताना इथे डिफाईन करताना तुम्हाला दिसतंय तर ते -2 पासून स्टार्ट केलेलं आहे. डिअर स्टुडंट्स, नॅचरल नंबर्स आपले 1 पासून स्टार्ट होतात. सो देअरफॉर -2, -1 or 0 although are whole numbers but they are not part of a natural number set. आणि एक्स आपला जो आहे तो नॅचरल नंबर्स असला पाहिजे. सो नॅचरल नंबर्स मधनं घ्यायचं आहे आपल्याला. सो नॅचरल नंबर पहिला जो स्टार्ट होईल तो 1, देन 2 अँड देन 3. आणि 3 नंतर पुढे का नाही? कारण आपल्याला कंडिशन दिलेली आहे एक्स हॅज टू बी लेस दॅन और इक्वल टू 3. सो 3 नंतर पुढचा कुठलाही नंबर नाही. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल पण तुम्हाला दिसतंय तसंच दिसतंय, राईट. दुसरं ब्रॅकेट बघा. इथे मात्र एक चेंज केलेला आहे. एक्स नाव बिलॉंग्स टू झेड, दॅट इज सेट ऑफ इंटिजर्स. आणि इंटिजर्स हे पॉझिटिव्ह पण असतील, निगेटिव्ह पण असतील आणि 0 पण असतील. त्याच्यामुळे आन्सरमध्ये हा फरक पडला. काय आला? तर -2 पण आला, -1 पण आला आणि 0 आला. तो मगाशी तुमची जी शंका होती ती आता राईट नाव इथे आन्सर झाली की ज्यावेळेला मी झेड वापरेन, दॅट इज सेट ऑफ इंटिजर्स वापरेन, त्यावेळेला मात्र यू हॅव टू इन्क्लूड द इंटिजर्स ऑल्सो. सो -2 पण येणार कारण एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू -2. म्हणून -2, देन -1, 0, 1, 2, 3. सो दीज आर द एलिमेंट्स विच विल बी इन्क्लुडेड इन सेट रोस्टर नोटेशन. आता उलटं दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेट रोस्टर नोटेशन दिलं आहे पण त्याचं करस्पॉन्डिंग सेट बिल्डर नोटेशन दिलेलं नाही. आता नीट ऑब्झर्व करा. तर सेट रोस्टर नोटेशन जे आहे ते आपलं स्टार्ट होतं -1 या एलिमेंटनी आणि एंड होतं आहे +2नी. म्हणजे तुम्हाला कंडिशन और प्रॉपर्टी एक्सवरती टाकायची आहे की एक्स हॅज टू बी कुठला पाहिजे आपल्याला? नॅचरल नंबर चाललेला का? नाही. तो पाहिजे झेड, दॅट इज सेट ऑफ इंटिजर्स. आणि सगळे इंटिजर्स नाहीत तर -2 पासून स्टार्ट होणार आहे का? नाही. -2 नाही, -2च्या पुढचा चालणार आहे. म्हणजे एक तर तुम्हाला पाहिजे एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू -1 और एक्स इज ग्रेटर दॅन -2 अँड एक्स इज लेस दॅन 3 असं पाहिजे इन्फॉर्मेशन. सो ही इन्फॉर्मेशन जर सेट बिल्डर नोटेशनमध्ये टाकायची असेल तर ती होणार तुमच्या स्क्रीनच्या वरती.
नोट डाऊन करा इथे वरचा जो सेट आहे झेड तो जसा तसा आपण इन्क्लूड केला, पण जे सिम्बॉल्स वापरले आता इथे आपण ते लेस दॅन इक्वल टू नाही तर नुसते लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन असे सिम्बॉल्स आपण यूज केले. सो अशा केसमध्ये तुम्हाला सेट ए ची इन्फॉर्मेशन आपल्याला सेट बिल्डर नोटेशनमध्ये अशी रिप्रेझेंट करता येते. नेक्स्ट कडे जाऊया आपण. आता बघा, आता आपल्याला दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर्स. ठीक आहे. आता सेट ऑफ रियल नंबर्स कुठले, तर तुमच्या लक्षात येईल इथे की रियल नंबर्स म्हणजे ज्याच्यात इंटिजर्स पण असतील आणि दोघांच्या मधले पण सेट्स असतील. सो अशा केसमध्ये आपल्याला सेट रोस्टर नोटेशन्समध्ये सगळ्या एलिमेंट्सची लिस्ट आपण टाकू शकत नाही. म्हणजे आपण 1.1, 1.2, 1.3, 1.4 हे सगळे नंबर्स टाकले तरी पण 1.1च्या अगोदर पण काही रियल नंबर्स आहेत, लाईक 1.0001, 1.0005 असे पण आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, अशा वेळेला आपल्याला नंबर लाईनची हेल्प घ्यावी लागते. सो रियल नंबर जेव्हा कधी येतील त्यावेळेला आपण सेट रोस्टर नोटेशन्समध्ये नंबरची लिस्ट नाही करायची तर नंबर लाईन यूज करायची. सो याचा आन्सर कसं येईल बघा, नंबर लाईन प्लॉट केली आणि तुम्हाला दिलेली कंडिशन काय आहे, एक्स हॅज टू बी ग्रेटर दॅन -2 अँड लेस दॅन 3. दॅट मीन्स -2 शुड नॉट बी पार्ट ऑफ द आन्सर, राईट. -2 हा एलिमेंट त्या सेटमध्ये नको, म्हणून -2च्या इथे एम्प्टी ब्लँक सर्कल टाकायचं आहे आपल्याला आणि +3च्या इथे पण ब्लँक सर्कल टाकायचं आहे आणि दोघांच्या मधले जे सगळे एलिमेंट्स आहेत ते डार्क लाईनने रिप्रेझेंट केले. वाय? बिकॉज आय वॉन्ट टू रिप्रेझेंट ऑल द नंबर्स बिटवीन -2 अँड +3. बिकॉज ऑफ दिस सिच्युएशन आपल्याला नंबर लाईनवरती याला रिप्रेझेंट करणं कन्व्हिनियंट जातं आणि रियल नंबर्स आहेत लक्षात ठेवून द्या. सो रियल नंबर्स ऑलवेज नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे. पुढचा बघूया आपण. आता पुढच्यामध्ये एक चेंज केलेला आहे की एक्स बिलॉंग्स टू आर, राईट, बट एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2. म्हणजे वरच्याच क्वेश्चनमध्ये फक्त एक बदल केलेला आहे. मग एक बदल केलेला आहे तर त्याला रिप्रेझेंट कसं करणार बघा. सी -2च्या डोक्यावरती तुम्हाला आता ब्लँक सर्कल, एम्प्टी व्हाईट कलरचं सर्कल नाही दिसत आहे, तर ते छोटं सर्कल आहे त्याच कलरचं ज्या कलरचं आपला सेटचं रिप्रेझेंटेशन आहे. दिस मीन्स दॅट -2 इज अ पार्ट ऑफ द आन्सर अँड दिस इज वॉट द डिफरन्स बिटवीन द टू सेट्स. सो डार्क सर्कल मीन्स तो नंबर त्या एलिमेंट त्या पर्टिक्युलर सेटचा एलिमेंट असेल. सो याच्यात -2 हा सेटचा एलिमेंट आहे पण +3 सेटचा एलिमेंट नाही. सो -2 कडे डार्क सर्कल आणि +3 कडे एम्प्टी सर्कल, राईट. लिहून घेताय तुम्ही, राईट. सो नेक्स्ट आपण जाऊया. आता तुम्हाला दिलं सेट रोस्टर नोटेशन मधले आन्सर आणि तुम्हाला पाहिजे सेट बिल्डर नोटेशनचं रिप्रेझेंटेशन. सो इथे आता परत आपण नंबर लाईनला ऑब्झर्व करूया. जेव्हा नंबर लाईन दिलेली असेल आणि ती कंटिन्युअस डार्क लाईननी आतला पर्टिक्युलर सेट रिप्रेझेंट केला असेल, दॅट मीन्स यू नीड टू रिमेंबर दॅट इट्स अ रियल नंबर. सो एक्स बिलॉंग्स टू आर. देन एक्स स्टार्ट्स फ्रॉम -4 अँड एंड्स ॲट 4. म्हणजेच -4 हा एलिमेंट एक्स असला पाहिजे किंवा 4 पण असला पाहिजे आणि त्याच्यामधले. म्हणून एक्स वरती कंडिशन काय येईल, एक्स हॅज टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू -4 और एक्स हॅज टू बी लेस दॅन और इक्वल टू +4. सो ही रिप्रेझेंट करताना आन्सर काय येईल, हे येईल आन्सर. सो एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू -4 अँड एक्स इज लेस दॅन इक्वल टू 4. सो या काही एक्झाम्पल्समुळे तुम्हाला सेट रोस्टर नोटेशन आणि सेट बिल्डर नोटेशन अँड नंबर लाईन ही सिस्टीम तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल. ओके. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊया, विच इज सबसेट. जसं सेट तसं त्याचा सबसेट. सबसेट इज वॉट, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर सेटमधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स दुसऱ्या सेटमध्ये असतील तर आपण त्या सेटला म्हणतो इट्स अ सबसेट ऑफ दॅट सेट. So here A is called as subset of B if and only if all elements of A are also present in set B. So let us remember this is what the notation. The notation between A and B, the symbol between A and B is called as represented by subset. So this in word is written down as A is a subset of B. So if we consider that
suppose some elements in A, X are represented, then if X belongs to A, then X must belongs to B, then we say that A is a subset of B. If it is not, then this is the symbol that is used. Here we called it A is not subset of B. That means there has to be some elements in A such that is not present in B. So here in words it is written down as X belongs to A and X does not belong to B. असं जर असेल सिच्युएशन तर आपण म्हणतो A is not subset of B. पण अजून त्याच्यापेक्षा एक नोटेशन वेगळं आहे. ते नोटेशन तुम्हाला इथे दिलेलं दिसतंय A आणि B च्या मध्ये आहे. तर तिथे तुम्हाला दिसतंय की सबसेटच्या सिम्बॉल मधली जी अंडरलाईन होती दॅट इज इक्वल टू ते अब्सेंट आहे. म्हणजे दोन सेट्स इक्वल टू नकोत. So here it is called as proper subset of B. A is a proper subset of B. That means there has to be at least one element in B which is not in A. म्हणजे B मध्ये एक एक्स्ट्रा एलिमेंट असायला पाहिजे, ॲटलिस्ट एक तरी एक्स्ट्रा असायला पाहिजे जो A मध्ये नाही आहे. सो A मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट जे आहेत ते B मध्ये असायला हवे, पण B कडे एक एक्स्ट्रा एलिमेंट असायलाच हवा. सो आता आपण ही पर्टिक्युलर टर्म्स आहेत, या टर्म्स आहेत ते आपण एक्झाम्पलनेच व्यवस्थित. Let us consider A is equal to, it is including elements 1, 2, 3 and B is including elements 1, 2, 3, 4, 5. So अशा केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की A चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स B मध्ये प्रेझेंट आहेत. सो मी काय सांगतो तर A is subset of B, कारण A चे सगळे एलिमेंट्स B मध्ये प्रेझेंट आहेत. दुसरे एक्झाम्पल बघा. आता A मध्ये 1, 2, 3 आहे आणि B मध्ये पण 1, 2, 3 आहे. मग A is a subset of B असं होईल का? येस. A is a subset of B आपण म्हणताना त्याच्यात आपण इक्वल टू पण म्हणतोय. सो हिअर द टू सेट्स A and B आर इक्वल आहेत, म्हणजेच ते सबसेट A is a subset of B or B is a subset of B असं दोन्ही आपण म्हणू शकतो. येस. आता तिसरं एक्झाम्पल बघा. A मध्ये आहेत एलिमेंट्स 1, 2, 4, B मध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5, 7. हिअर यू रिअलाइज दॅट 1 प्रेझेंट आहे B मध्ये, 2 पण प्रेझेंट आहे, पण 4 मात्र प्रेझेंट नाही आहे. एकच एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. मग अशा केसमध्ये आय कॅन से A is a subset of B? No, I cannot say. Why? Because all elements of A are not present in B. म्हणून हा इन्फॉर्मेशन गलत आहे. That is, A is not subset of B. So here first example मध्ये आपल्याला लक्षात येईल की A is a proper subset of B. आता प्रॉपर सबसेट म्हणजे काय मी सांगितलं होतं की A चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स B मध्ये प्रेझेंट असतील आणि B कडे एक्स्ट्रा एलिमेंट्स असतील. सो हिअर दिस टू सर्कल्ड एलिमेंट्स 4 आणि 5 हे B मध्ये आहेत पण A मध्ये नाही आहेत. B कडे एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. A चे एलिमेंट सगळे B मध्ये प्रेझेंट दिसत आहेत. जे तुम्हाला B सेट कडे लक्ष द्या. B मध्ये 1, 2, 3, 4, 5 दॅट इज 1, 2, 3 आहेत जे A चे आहेत आणि 4, 5 हे एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. म्हणून A इज अ प्रॉपर सबसेट ऑफ B. पण इथे आपण हे बोलू शकू का? इथे तुम्ही लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल मध्ये A आणि B दोन्ही इक्वल आहेत. दॅट मीन्स B कडे कुठलेही एक्स्ट्रा एलिमेंट्स नाही आहेत. So here I can say no, A is not proper subset of B. Okay, so ह्या एक्झाम्पल्स ने आपल्याला सबसेट्स आणि प्रॉपर सबसेट्स ही कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाते. आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया, विच इज कॉल्ड ॲज अ कार्टेशियन पॉइंट. आता कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये काय आहे तर हे ऑर्डिनरी प्रॉडक्ट सारखे नाही आहेत. हे दोन सेट मधला प्रॉडक्ट आहे. तर दोन सेट मधला प्रॉडक्ट ऑब्व्हियसली सिम्बॉलिकली कसा रिप्रेझेंट करतो आपण, तर तो रिप्रेझेंट करायला आपल्याला ऑर्डर पेअर्स लागतात. सो पहिल्यांदा आपण बघूया ऑर्डर पेअर्स काय आहेत. तर ऑर्डर पेअर्स म्हणजे दोन एलिमेंट्सला मी पेअरमध्ये रिप्रेझेंट करणार, दोन एलिमेंट्सच्या मध्ये कॉमा येणार आणि याला पेअर नाही नुसतं बोलणार आहोत तर ऑर्डर पेअर बोलणार आहोत. तर ऑर्डर इज नेसेसरी. हिअर एलिमेंट A रिप्रेझेंटेड ॲज अ फर्स्ट एलिमेंट ऑफ द पेअर अँड B इज रिप्रेझेंटेड ॲज अ सेकंड एलिमेंट ऑफ द पेअर. And it's a order pair. Why ordered pair? Because the order in which the elements are written down in a pair is very much important. A च्या नंतर B आहे किंवा A पहिला आहे आणि B दुसरा आहे, ही ऑर्डर पेअर ही युनिक असेल. ही ऑर्डर पेअर B, A बरोबर सेम नसणार. ऑल्दो नंबर सेम असले तरी दॅट इज नॉट इक्वल.
Why? Because order of the elements is very much important. So here 1,2 लिहिलं आणि 2,1 लिहिलं तरी 1 2 2 1 काही फरक नाही नंबर्समध्ये, पण ज्या ऑर्डरमध्ये त्या पेअर्स लिहिलेल्या आहेत ती ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, म्हणून ह्या दोन पेअर्स सेम नाहीत. दे आर नॉट इक्वल टू 2,1. सो 1,2 2,1 इज नॉट इक्वल, कारण त्या कम्प्लिटली डिफरंट पेअर्स तुम्हाला रिप्रेझेंट करतात. मग ह्या सगळ्या पेअर्सला आपल्याला कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये इन्क्लूड करायचं आहे. त्याला आपण रिप्रेझेंट करतो ए क्रॉस बी, कारण हे सेट्सच्या मधला कार्टेशियन प्रॉडक्ट आहे. सो त्याला म्हणतो आपण ए क्रॉस बी. ए क्रॉस बी मध्ये काय आहे तर इट इज इन्क्लुडिंग ऑल ऑर्डर पेअर्स वेअर ए बिलॉंग्स टू ए, दॅट इज पहिला नंबर त्या ऑर्डर पेअर मधला फर्स्ट एलिमेंट शुड बी फ्रॉम फर्स्ट सेट and second element should be from second set. So A cross B ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपण बोलताना A पहिल्यांदा बोलतोय आणि B दुसरा बोलतोय, म्हणजेच ऑर्डर पेअर्स त्याच्यामधले आपण जेव्हा लिहू तेव्हा फर्स्ट एलिमेंट आपला A मधला असायला हवा आणि दुसरा एलिमेंट B मधला असायला हवा. सो टेक्निकली स्पीकिंग तर त्याची डेफिनेशन ही अशी होईल, A cross B is equal to for all A comma B order pairs such that A belongs to A and B belongs to B. So this is a proper definition of a Cartesian product. आता आपण एक्झाम्पल घेऊया. तर इथे तुम्हाला दोन सेट्स मी सांगितलेले आहेत A आणि B. A मध्ये स्मॉल a स्मॉल b असे दोन एलिमेंट्स आहेत आणि B मध्ये 1 2 3 असे तीन एलिमेंट्स आहेत. सो ज्यावेळेला मला कार्टेशियन प्रॉडक्ट फाइंड करायचं असेल तेव्हा मी तो लिहिणार A क्रॉस B, आणि A क्रॉस B मध्ये काय असणार आहेत ऑल ऑर्डर पेअर्स विच आर पॉसिबल. मग त्या ऑर्डर पेअर्स मध्ये पहिला एलिमेंट आपला A किंवा B यापैकी एक असणार, बरोबर आहे, कारण A मध्ये स्मॉल a आणि स्मॉल b असे दोन एलिमेंट्स आहेत. सो एकतर A नी सुरुवात होणारे ऑर्डर पेअर्स असतील आणि B नी सुरुवात होणारे ऑर्डर पेअर्स असतील. सो हे रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करणार, सी A क्रॉस B. सो A कडनं पहिले ॲरोज निघणार आहेत. सो A,1 A,2 A,3 या सगळ्या A च्या पेअर्स झाल्या, आणि आता B,1 B,2 आणि B,3 या सगळ्या B च्या पेअर्स लिहिल्या, आणि 1 2 3 आर द एलिमेंट्स ऑफ B. सो देअरफॉर A आणि B, सेट A आणि सेट B यांच्यातल्या जेवढ्या पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे इथे लिहिले. सो A क्रॉस B इज दिस. मग B क्रॉस A पण लिहून बघूया का स्टुडंट्स. येस, B क्रॉस A लिहिताना काय डोक्यात ठेवायचं आहे तर B चे एलिमेंट्स पहिले येतील, दॅट इज सेट B चे एलिमेंट्स दॅट इज 1 2 3 पैकी एलिमेंट पहिला असणार आहे आणि AB पैकी एलिमेंट्स दुसरा असणार आहे. सो B क्रॉस A काय असणार आहे, A कडनं ॲरो निघालेला आहे. सो 1, A 1, B, त्याच्यानंतर 2 चे एलिमेंट्स 2, A 2, B, नंतर 3 चे एलिमेंट्स 3, A आणि 3, B. सॉरी इथे B पाहिजे होतं. सो B क्रॉस A आपल्याला एलिमेंट्स असे लिहिता येतील. समजा मी A क्रॉस A असं लिहिलं तर A क्रॉस A म्हणजे A च्या एलिमेंट्स बरोबर Aचंच कॉम्बिनेशन. सो A, B, B, A, B, B. सो पहिल्या पेअर्स A च्या पेअर्स लिहिल्या दोन एलिमेंट्स बरोबर, आणि दुसऱ्या पुढच्या दोन पेअर्समध्ये B च्या पेअर्स लिहिल्या पुढच्या दोन एलिमेंट्स बरोबर. सो इन दिस वे कार्टेशियन प्रॉडक्ट ऑल्सो कॅन बी आयडेंटिफाईड. कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये ऑर्डर ऑफ द पेअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता समजा तुम्हाला सांगितलं की R इज अ सेट ऑफ रियल नंबर्स आणि तुम्ही डिस्क्राईब करा R क्रॉस R म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ रियल नंबर्सचा सेट. आता तुम्हाला माहिती आहे रियल नंबर्स म्हणजे सगळे एलिमेंट्स त्याच्यात सगळे नंबर्स आले, म्हणजे -0 आणि पॉझिटिव्ह ऑल्सो. मग त्याच्यामध्ये फक्त 1 2 3 4 5 किंवा -1 -2 -3 नाही, तर त्यांच्यामधले पण सगळे एलिमेंट्स आले. मग अशा केसमध्ये त्याला डिस्क्राईब करायचं असेल तर कसं करायचं, तर चला बघूया. त्याला डिस्क्राईब करावं लागतं ग्राफ पेपरवरती. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की रियल नंबर्स असतील तर आपण सेट रॉस्टर रिलेशन्समध्ये, सेट रॉस्टर नोटेशन्समध्ये फक्त नंबर्स लिहू शकत नाही, कारण ते खूप नंबर्स असतील. मग त्याला आपण काय वापरतो, नंबर लाईन वापरतो. आता इथे तुम्हाला R क्रॉस R आहे म्हणजे दोन नंबर्स लाईन लागतील. कशा त्या बघा, चला. R क्रॉस R काय असणार आहे, सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ज्याच्यात एलिमेंट्स ऑब्विसली बिलॉंग्स टू R, दॅट इज रियल नंबर्स असतील ते. मग अशा केसमध्ये काय करायचं, एक रियल नंबर लाईन ड्रॉ केली आणि ही पण नंबर लाईन ड्रॉ केली, दॅट इज वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस, कारण आपल्याकडे ऑर्डर पेअर्स आहेत आणि पेअर्स असतील म्हणजे दोन नंबर्स तुम्हाला रिप्रेझेंट करायचे. सो मी दोन नंबर लाईन्स पण एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस असे रिप्रेझेंट होणार. आणि आता मी काही नंबर्स अज्युम करतो, तुम्ही सांगायचं ते येस
या पर्टिक्युलर सेटमध्ये असतील का नाही, कुठल्या आर क्रॉस आरमध्ये. सो पहिला 3,3 ऑब्वियसली 3 इज अ रिअल नंबर, सो 3,3 हा आर क्रॉस आर दॅट इज त्यांच्या कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग याला मी काय करतो, या पर्टिक्युलर आता हा ग्राफ झालेला आहे, सो या ग्राफवरती मी त्याला प्लॉट करून टाकतो. दुसरा नंबर आहे -2, -3 रिअल नंबर आहे, 3 रिअल नंबर आहे, सो तो आर क्रॉस आर वरती प्रेझेंट असला पाहिजेच, मग मी त्याला रिप्रेझेंट केला इथे डॉटनी. पुढचा डॉट बघा काय येईल, -4, -1 राईट. पुढचे डॉट्स बघा काय येतील, -3, -2, 3, -3. एवढेच डॉट्स येतील का, तर ह्याच्याहून खूप सारे डॉट्स येतील. डॉट्स म्हणजे ते पर्टिक्युलर नंबर्स आहेत, ते रिप्रेझेंट केले जातील ग्राफ पेपरवरती. म्हणजेच आर क्रॉस आर हा पर्टिक्युलर सेट जो आहे तो काही एका सिंगल नंबर लाईनने रिप्रेझेंट नाहीच करता येणार आपल्याला. आपल्याला 2 नंबर्स लाईनच्या वरती ग्राफवरती ते रिप्रेझेंट करावे लागतील. आणि तुमच्या लक्षात येईल की सगळा जो एम्प्टी स्पेस दिसते व्हाईट कलरची, ती सगळी ह्या डॉट्सनी ऑक्युपाय होऊन जाणार आहे. आणि हेच रिप्रेझेंट करतो आपण असं. ह्याला म्हणतात कार्टेशियन प्लेन. सो हे कार्टेशियन प्लेन काय आहे, इट रिप्रेझेंट्स आर क्रॉस आर स्टुडंट्स. सो लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेला आर क्रॉस आर दॅट इज रिअल नंबर क्रॉस रिअल नंबर असेल तर दॅट शुड बी रिप्रेझेंटेड बाय दिस XY प्लेन और वी कॉल्ड इट ॲज अ कार्टेशियन प्लेन. सो कार्टेशियन प्लेन रिप्रेझेंट करतंय आर क्रॉस आर. कारण ऑलरेडी आपण बघितलंय आर जर नुसता असेल तर नंबर लाईनवरती आपल्याला ते रिप्रेझेंट करावं लागतं, नुसते नंबर्स लिहून भागत नाही. सेम वे आर क्रॉस आर पण आपल्याला कार्टेशियन प्लेनने रिप्रेझेंट करावं लागतं, दॅट इज 2 नंबर लाईन्ससाठी त्याचं ग्राफ. सो इन दिस वे आर क्रॉस आर कॅन बी डिस्क्राइब. आता हे ग्राफिकली आपण रिप्रेझेंट केलं. सेम वे इट कॅन बी रिप्रेझेंट बाय ॲरो डायग्राम ऑल्सो. मग कार्टेशियन प्रॉडक्टला ॲरो डायग्रामनी कसं रिप्रेझेंट करायचं, तर पहिल्यांदा आपण बघूया ॲरो डायग्राम रिप्रेझेंटेशन आहे तरी काय. तर पहिल्यांदा बघा सॉरी, आपण कन्सिडर करूया सेट ए आहे, त्याच्यात एलिमेंट्स आहेत 1, 2, 3. आणि या सेट एला ॲरो डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं रिप्रेझेंट करतात, तर हे पहिला एक अंडाकृती दॅट इज एक लाईक स्ट्रक्चर ड्रॉ केलं, एम्प्टी स्ट्रक्चर, त्याला नाव दिलं सेट ए आणि ह्याच्या आतमध्ये 3 आपले एलिमेंट्स लिहून टाकले 1, 2, 3. आता हे आपण डिस्क्राईब केलेला एक सेट दॅट इज सेट ए राईट. आता दुसरा सेट आपण एक डिस्क्राईब करूया, सेट बी आहे, तो त्याचे 3 एलिमेंट्स आहेत A, B, C. सो बी सेट तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं, सर्कल आहे आणि तिथे ABC असं लिहिलेलं आहे. सो हे आता आपलं डिस्क्राईब करण्यासाठीचं सेटचं डिस्क्रिप्शन झालं. आता आपण 2 सेटमध्ये कार्टेशियन प्रॉडक्ट काय असेल तो आपण डिस्क्राईब करूया. सो कार्टेशियन प्रॉडक्ट काय रिप्रेझेंट करणार, तर ती ऑर्डर पेअर्सला रिप्रेझेंट करणार. आणि ऑर्डर पेअर्स कशी रिप्रेझेंट करतात, देन इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲन ॲरो फ्रॉम कुठनं, जी पर्टिक्युलर ऑर्डर पेअर असेल. राईट नाव हिअर इन द एक्झाम्पल 1, A. वाय, बिकॉज आय वॉन्ट टू फाइंड कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ A and B, दॅट इज A क्रॉस B मला पुढे फाइंड करायचं आहे. सो दॅट मीन्स फर्स्ट एलिमेंट हॅज टू बी फ्रॉम A अँड सेकंड एलिमेंट हॅज टू बी फ्रॉम कॅपिटल B. सो A मधला 1 उचलला मी आणि B मधला पण पहिला एलिमेंट उचलला आणि त्याची एक ऑर्डर पेअर क्रिएट केली. देन द ऑर्डर पेअर क्रिएटेड इज 1, A. देन it will be represented in arrow diagram by an arrow where arrow initializes from, starts from 1, that is first element of the particular pair, and ends at B, ends at A, which is set B, B चा particular element आणि तो पेअर मध्ये आहे 1, A म्हणून ती पेअर म्हणून तो arrow. So in this way arrow diagram can be used to represent the पर्टिक्युलर पेअर. मग आता आपण कार्टेशियन प्रॉडक्ट बघूया. तर कार्टेशियन प्रॉडक्ट काय असणार आहे, A क्रॉस B असं त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असणार. आणि A क्रॉस B मध्ये ऑल ऑर्डर पेअर्स ज्या इथे एक दाखवलेले आहेत तशा सगळ्या ॲरोज असणार आहेत. तर सगळे ॲरोज कसे असतील तर बघा, हे सगळे मी ॲरोज ड्रॉ केले, A चे मधले 1 चे, मग 2 चे आणि मग शेवटचे ॲरोज असणार आहेत 3 चे. सो त्या ॲरोजला त्या त्या कलर्सनी रिप्रेझेंट केलेलं आहे. सो 2, A, 2, B, 2, C चे ॲरोज, 3, A, 3, B, 3, C चे ॲरोज. सो असे ॲरोज जे आहेत ते सगळे रिप्रेझेंट केलेले आहेत. दीज ॲरोज रिप्रेझेंटेड आर इन कलेक्शन कॉल्ड ॲज कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ A and B.
सो स्टुडंट्स तुमच्या लक्षात येईल की कार्टेशियन प्रॉडक्ट आपल्याला ॲरो डायग्रामने जास्त कन्व्हिनियंटली रिप्रेझेंट करता येतो आणि तो तुम्हाला दाखवताना पण खूप इझिली कळेल. म्हणजे तुम्हाला उलटं दिलं असेल, म्हणजे ॲरो डायग्राम दिलं आहे आणि तुम्हाला विचारलं की ए क्रॉस बी फाइंड करा किंवा त्यांच्यातला क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करा, तो तुम्हाला इझिली फाइंड करता येईल. सो इन दिस वे ॲरो डायग्राम रिप्रेझेंटेशन इज डन. ओके, सो आपला हा पर्टिक्युलर पॉईंट जो आहे दॅट इज लँग्वेज ऑफ सेट्स. सो लँग्वेज ऑफ सेट्स आपला इथे पर्टिक्युलरली संपला, ज्याच्यात तुम्हाला सेट आणि त्याच्यातले जे काही सिम्बॉल आहेत रिप्रेझेंट करताना यूज केले जातात, बिलॉंग्स टू किंवा नोटेशन्स आपण बघितल्या, कुठल्या नोटेशन, सेट बिल्डर नोटेशन आणि सेट रोस्टर नोटेशन्स, ह्या नोटेशन्स, आणि शेवटी आपण कार्टेशियन प्रॉडक्ट बघितला, ज्याच्यात आपण ऑर्डर पेअर पहिल्यांदा काय असते ती बघितली आणि मग त्याची कार्टेशियन प्रॉडक्टचे रिप्रेझेंटेशन आणि मग त्याची ही ॲरो डायग्राम रिप्रेझेंटेशन. सो ही आपण बघितलेली ही या पॉईंटमधले सगळं कंप्लीट होतं. सो इथे आपला हा पॉईंट संपला. आता हा पॉईंट संपल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक टेस्ट अटेंड करायची, छोटी टेस्ट आहे. ती टेस्ट अटेंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यू नीड टू डाउनलोड अँड इन्स्टॉल द ॲप गुगल क्लासरूम. In that Google Classroom there will be plus symbol. Click on that plus symbol and join the class. Now new classroom has to be joined by you. Previously कुठली असेल तर ती मॅटर करणार नाही, तुम्हाला ही क्लासरूम जॉईन करायची. कुठली तर FYBSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्लासरूम. तर तुम्हाला क्लास कोड एंटर करावा लागतो जॉईन करण्यासाठी. तो जॉईन करण्यासाठी क्लास कोड टाका. हे जे स्पेलिंग्स आहेत ते जसे तसे तुम्हाला तिथे टाकायचे आहेत, DRPB_Q_W. ते एंटर करा. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला एक डिस्प्ले होईल क्लास, त्याच्यातला क्लासवर्क या टॅबवरती क्लिक करा. क्लासवर्कमध्ये गेलात की तुम्हाला तिथे दिसेल DM 1.2 टेस्ट प्लस अटेंडन्स. सो आत्ता आपलं जेवढं शिकवून झालेलं आहे त्याच्यावरती एक छोटी टेस्ट असेल, ती टेस्ट द्या तुम्ही. टेस्ट देताना जे काही ऑप्शन्स तुम्हाला पहिले कंपल्सरी विचारलेले आहेत ते कंपल्सरी भरा, इन्फॉर्मेशन भरा आणि मग टेस्ट द्या. टेस्ट सबमिट करा. टेस्ट खूप कमी क्वेश्चन्सचे, 5 क्वेश्चन्सचीच असणार आहे. दॅट पर्टिक्युलर 5 क्वेश्चन्स वन्स अटेंडेड त्याला सबमिट करून टाका. त्याच्यात वेळ जास्त घालवू नका कारण त्याला टाईम लिमिट असणार आहे. ओके स्टुडंट्स, सो हा आपला आजचा सेशन संपला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही ही टेस्ट पण द्या. ओके.